गुड इव्हनिंग, गुड मॉर्निंग अँड गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. ज्या टाईमलाईनला तुम्ही हे लेक्चर पाहतायत त्या टाईमलाईनच्या तुम्हाला शुभेच्छा. टाईम पिरियड इन एस एच एम अँड अँग्युलर एस एच एम पार्ट 1मध्ये आपण एक्सप्रेशन्स फॉर टाईम पिरियड इन सिम्पल पेंडुलम, सेकंड पेंडुलम अँड टॉर्शनल पेंडुलम हे इक्वेशन्स डिराईव्ह केलेले आहेत. त्या इक्वेशनचा यूज करून आपण डिफरंट टाईप्स ऑफ न्यूमरिकल्स देखील सॉल्व केलेले आहेत. टाईम पिरियड इन एस एच एम अँड अँग्युलर एस एच एमच्या पार्ट 2मध्ये आपण डिफरन्शियल फॉर्म ऑफ अँग्युलर एस एच एम अँड टू डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर टाईम पिरियड इन अँग्युलर एस एच एम इन द केस ऑफ टॉर्शनल पेंडुलम अँड मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड या आर्टिकलचा स्टडी करणार आहोत. जर काय कुणी पार्ट 1 या लेक्चरचा पाहिला नसेल तर तुम्ही सर्च करून पाहू शकता. टाईम पिरियड इन एस एच एम अँड अँग्युलर एस एच एम 01 बाय युनिव्हर्स ऑफ मायक्रोफिजिक्स. तुम्हाला हे दोन्हीही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे असतील. टॉर्शनल पेंडुलम आणि टॉर्शनल पेंडुलमच्या केसमध्ये आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन फॉर टॉर्शनल पेंडुलम और अँग्युलर एस एच एम फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आणि देन लास्ट आपण काय बघू, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, हे आर्टिकल बघायचं आहे. आणि जे आपण टाईम पिरियडचे इक्वेशन डिराईव्ह केलं आहे त्याला आपण एक समराईज करू आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह आपण वेगवेगळे न्यूमरिकल सॉल्व करू. अँग्युलर एस एच एम अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. बघा, या केसमध्ये आपल्याला टॉर्शनल ऑसिलेशन बघायचं आहे. टॉर्शनल ऑसिलेशन किंवा टॉर्शनल पेंडुलमच्या केसमध्ये टाईम पिरियड पहिल्यांदा आपण डिफाईन करू, देन आपण किंवा डिफरन्शियल इक्वेशन पहिल्यांदा आपण डिफाईन करू, देन आपण टाईम पिरियडचं इक्वेशन फाईंड करू. ठीक आहे. तर बघा, टॉर्शनल ऑसिलेशन्सचं जर काय तुम्हाला एखादं एक्झाम्पल बघायचं असेल तर बघा, एखादं जर काय मेटॅलिक डिस्क असेल किंवा एखादी मेटॅलिक रिंग असेल तर त्याला जर काय आपण एखाद्या वायरनं जर काय सस्पेंड केलं एखाद्या रिजिड सपोर्टला, ठीक आहे, आणि हा सपोज करा डिस्क आहे, ह्याला आपण डिस्प्लेस करू बाय अँगल थीटा, तर हा ऑब्जेक्ट काय होईल रे, असा ऑसिलेशन करेल, असं ऑसिलेशन. लक्षात आलं का? तर त्या ऑसिलेशन आपण काय म्हणतो, टॉर्शनल ऑसिलेशन असं म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता ही पेन आहे, याला आपण एका वायरनं सस्पेंड केले, ठीक आहे, ह्याला मी डिस्प्लेस केली बाय अँगल थीटा, तर ही पेन काय होईल, अशी डिस्प्लेस होईल. लक्षात आलं का? ओके. किंवा आपण जर काय स्पेसिफिकली बघायचं म्हटलं, थांबा मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. ठीक आहे. तर बघा, टॉर्शनल पेंडुलम किंवा टॉर्शनल ऑसिलेशन जर समजून घ्यायचं असेल तर बघा, ही एक मेटॅलिक डिस्क आहे असं सपोज करा. ठीक आहे. आणि एका वायरनं आपण त्याला सस्पेंड केले. ओके. हे जे काय अप्पर एंड आहे ते फिक्स असेल किंवा रिजिड असेल, मात्र हे जे काय एंड आहे या वायरचं ते ह्या डिस्कसोबत काय होईल, ट्विस्ट होईल. लक्षात आलं का? आणि बघा, फॉर एक्झाम्पल सपोज आता जर हा ए पॉईंट असेल, कोणता, हा वाला, हा पॉईंट जर का ए पॉईंट असेल, ठीक आहे, या पॉईंटला जर का आपण बाय अँगल थीटा जर का डिस्प्लेस केला असं, ओके, थीटा इज इक्वल टू सपोज करा लेस दॅन 10 डिग्री घ्यायचं आहे, आपण 9 डिग्री घेऊ मॅक्झिमम. ठीक आहे. आणि तर त्याला आपण रिलीज केलं तर तुम्हाला हा जो काय पॉईंट आहे ना किंवा हा जो काय मेटॅलिक डिस्क आहे ती अशी म्हणजे ह्या साईडला जाऊन पुन्हा इकडे येईल, पुन्हा इकडे जाऊन पुन्हा इकडे येईल. लक्षात आलं? म्हणजे हे जे काय ऑसिलेशन आहे म्हणजे एक तुम्ही बघू शकता ह्या केसमध्ये माझं ज्या ठिकाणी मी अंगठानं पकडले त्या ठिकाणी एक डंबेल शेपडा एक फॉर्म तयार होतो. लक्षात आलं का? ह्या ऑसिलेशनला आपण काय म्हणतो, टॉर्शनल ऑसिलेशन असं म्हणतो. समजलं का? ठीक आहे. काय असते, या ठिकाणी एक मेटलची एक रिंग डिस्क असते आणि त्या डिस्कला आपण एक वायरनं कनेक्ट केलेलं असतं. ठीक आहे. आणि जर तुम्ही बाय अँगल थीटा एखादा पॉईंट कन्सिडर करू डिस्प्लेस केला थीटा, तर ते काय होतं, पुन्हा डिस्प्लेस केल्यानंतर तो रिस्टोरिंग टॉर्कमुळे वापस येतो आणि पुन्हा ऑसिलेशन करतो त्याच्या मेन पोझिशनच्या अबाउट. लक्षात आलं का? त्या ऑसिलेशन आपण टॉर्शनल ऑसिलेशन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. ओके. देन असं नाही की इथं फक्त डिस्कस असायला हवी, तर तुम्ही कुठलाही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर काय एखादा स्क्वेअर घेतला असेल, ठीक आहे, त्याला तुम्ही वायरने सस्पेंड करा. ओके. आणि बाय अँग्युलर डिस्प्लेसिंग थीटा डिस्प्लेस करा, तो सुद्धा काय करेल रे, टॉर्शनल ऑसिलेशन करणार आहे. समजलं का? ठीक आहे. देन आता बघा, आपण डायग्रॅमॅटिकली त्याला ड्रॉ करू. सपोज जर का आपण एखाद्या रिजिड सपोर्टनं
ठीक आहे, ही डिस्क आहे सपोज करा, अज्युम करा. ठीक आहे, ही जी काही पोझिशन आहे ती x इज इक्वल टू 0, त्याला आपण काय म्हणतो मीन पोझिशन. ओके, ह्या मीन पोझिशनपासून सपोज बाय अँगल थीटा अँटी क्लॉकवाईज बाय अँगल थीटा जर काय आपण ह्या डिस्कला जर काय आपण डिस्प्लेस केलं, ठीक आहे, त्याच्या मीन पोझिशनपासून, तर काय होणार सांगा. आपण डिस्प्लेसमेंट या साईडला केलं आहे ना, डिस्प्लेसमेंट या साईडला आहे, मात्र याच्या अपोजिट एक रिस्टोरिंग टॉर्क काम करेल. बरोबर आहे का. आपण अँटी क्लॉकवाईज त्याला डिस्प्लेस केले, त्याच्या अपोजिट काय होणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. बरोबर आहे का. बघा काय म्हणू शकतो आपण, इन टॉर्शनल पेंडुलम अँड एक्सटेंडेड बॉडी, एखादी एक्सटेंडेड बॉडी इज सस्पेंडेड बाय अ लाईट थ्रेड ऑर अ वायर. ओके, द बॉडी इज रोटेटेड थ्रू अन अँगल अबाउट द वायर ॲज द ॲक्सिस ऑफ रोटेशन. बरोबर आहे का. म्हणजे या लाईनच्या अबाउट, म्हणजे जो तर बघा ही व्हर्टिकल लाईन आहे, या व्हर्टिकल लाईनच्या अबाउट म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट ही जी काय डिस्क आहे ती रोटेट होईल. बरोबर आहे का. तर बघा या केसमध्ये ओके, ज्यावेळेला तुम्ही ही डिस्क त्याच्या मेन पोझिशनपासून बाय अँगल थीटा डिस्प्लेस करता, त्यावेळेला काय होणार सांगा, याच्यामध्ये रिस्टोरिंग टॉर्क प्रोड्यूस होईल आणि हा रिस्टोरिंग टॉर्क ह्या डिस्कला पुन्हा आपल्या स्टेबल पोझिशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करेल. ओके, आणि ज्यावेळेला पुन्हा ही बॉडी स्टेबल पोझिशनला रिगेन करेल, त्यावेळेला जे काय ह्या वायरमधला जो ट्विस्ट आहे तो किती असणार आहे, म्हणजे निग्लिजिबल असेल ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जेव्हा तुम्ही थीटान डिस्प्लेस करता त्यावेळेला काय होणार आहे, ही वायर जी काय आहे ती ट्विस्ट होईल आणि त्या ट्विस्टमुळे काय होणार आहे, रिस्टोरिंग टॉर्क प्रोड्यूस होणार आहे. त्यामुळे इन दिस केस आपण असं लिहू शकतो का, बघा इथे लिहू, इन दिस केस restoring torque is proportional to angular displacement theta, that is tau is proportional to minus theta. ॲक्च्युली टॉर्क जे काय आहे ते प्रपोर्शनल टू थीटा आहे. ठीक आहे, साइन कन्व्हेन्शन कशासाठी, कारण की अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण अँटी क्लॉकवाईज केले, त्याच्या अपोजिट काय आहे, टॉर्क आहे, त्यामुळे निगेटिव्ह साईन. लक्षात आलं. मात्र टॉर्क इज प्रपोर्शनल टू थीटा असेल. ओके, देन टॉर्क इज इक्वल टू दिस साइन इज रिमूव्ड बाय सम कॉन्स्टंट मायनस सी टाइम्स थीटा, इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे का. ॲज वी नो दॅट टॉर्क इज इक्वल टू I टाइम्स अल्फा. बरोबर आहे. वेअर I इज नथिंग बट मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, अँड अल्फा इज इक्वल टू डी ओमेगा अपॉन डी टी, म्हणजे अँग्युलर ॲक्सिलरेशन. ओके, आणि ओमेगा म्हणजे काय असतो, डी बाय डी टी ऑफ ॲज इट इज. ओमेगा म्हणजे काय, डी थीटा अपॉन डी टी. हे आपण पाठीमागच्याच आर्टिकलला बघितलं आहे. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. आता बघा ह्या जे काही व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे, त्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. म्हणजे काय भेटतं बघा, टूची व्हॅल्यू काय, आय अल्फा आहे का, देअरफॉर आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थीटा. ओके, टूची व्हॅल्यू फक्त पुट केली आपण. आता अल्फाची व्हॅल्यू काय आहे, अल्फाची व्हॅल्यू आहे अल्फाची व्हॅल्यू काय, डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी टाइम्स थीटा. बरोबर आहे का. देअरफॉर डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी अपॉन आय इंटू थीटा. ही मायनस टर्म इकडे गेल्यानंतर काय बनणार आहे, प्लस बनेल. देअरफॉर डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर प्लस सी अपॉन आय टाइम्स थीटा इज इक्वल टू 0. आणि हा तुमचा डिझायर्ड डिफरन्शियल फॉर्म असेल. दिस इज differential form of angular SHM, okay, in case of torsional pendulum. लक्षात आलं का. बघा डी स्क्वेअर थीटा दिसतं ना इथं, डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर.
प्लस सी बाय अल्फा सी बाय आय टाइम्स थीटा इज इक्वल टू 0. लक्षात आलं का? ठीक आहे. आता या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर टाईम पिरियड डिफाईन करायचा आहे. तर तो टाईम पिरियड डिफाईन करत असताना बघा, टाईम पिरियडची डेफिनेशन काय रे? ओके बघा, टू फाइंड टाईम पिरियड ओके इन अँग्युलर SHM. ओके, टाईम पिरियडची डेफिनेशन काय? टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. बरोबर आहे का? म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा म्हणजे काय रे? ओमेगा म्हणजे काय असणार आहे? तर ओमेगा म्हणजे काय असतो बघा, जर का तुम्ही हे इक्वेशन यूज केला, कोणतं इक्वेशन? अल्फा इज इक्वल टू, तर मी काय करतो, सिम्पली मला ओमेगाची व्हॅल्यू लिहायची आहे. ओमेगा म्हणजे काय असणार आहे? अंडर रूट ओके अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, त्याला आपण काय म्हणतो? अँग्युलर व्हेलॉसिटी असं म्हणतो. बरोबर आहे का? तर बघा, ओमेगा म्हणजे काय? अंडर रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे का? म्हणजे काय? 2 पाय अपॉन अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय? अंडर रूट अल्फा अपॉन थीटा. आता आपल्याला अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू लिहायची आहे. तर आपण कुठून लिहू शकतो आहे? तर बघा, बाय युजिंग इक्वेशन नंबर सेकंड, बाय युजिंग इक्वेशन सेकंड, कोणतं? आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी अपॉन थीटा. फक्त आपण मॅग्निट्यूडचा विचार करू. ठीक आहे, बघा काय भेटतं. जो आय आहे ना, मोमेंट ऑफ इनर्शिया, तो इकडे डिवाइड करा आणि थीटा इकडं या साईडला ट्रान्सफर करा. म्हणजे अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू सी अपॉन आय. आणि हेच आहे का? हा रेशो. म्हणजे आपण डायरेक्टली अल्फा अपॉन थीटाची व्हॅल्यू सी अपॉन आय पुट करू शकतो. देअरफोर 2 पाय अपॉन अंडर रूट सी अपॉन आय और 2 पाय इंटू अंडर रूट आय अपॉन सी. हे तुमचं काय झालं? इक्वेशन फॉर टाईम पिरियड कॅपिटल टी इज इक्वल टू. लक्षात आलं का? किंवा सिम्पली काय करू शकता तुम्ही बघा, सिम्पली काय करायचं आहे, हे जे काय तुमचं डिफरन्शियल इक्वेशन भेटलं आहे अँग्युलर SHMसाठी, त्याला कम्पेअर करा. d2x अपॉन dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. यावर तुम्हाला ओमेगाची व्हॅल्यू, जर का तुम्ही हे दोन इक्वेशन कम्पेअर केला, म्हणजे इक्वेशन हे आणि इक्वेशन हे, तर तुम्हाला काय भेटतं? ω² इज इक्वल टू सी अपॉन आय. देअरफोर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट सी अपॉन आय. ठीक आहे. नाऊ कॅपिटल टी काय असतो? कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय ओके 2 पाय अंडर रूट ओमेगा. आता इथं 2 पाय अपॉन ओमेगा ना, सॉरी 2 पाय अपॉन ओमेगा. व्हॅल्यू पुट करा. ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? सी अपॉन आय. देअरफोर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट आय अपॉन सी. आणि हा तुमचा काय असेल? इक्वेशन फॉर टाईम पिरियड इन अँग्युलर SHM. समजलं काय काय करायचं आहे? ठीक आहे. देन लास्ट जर काय विचारलं फ्रिक्वेन्सी काय असेल, तर फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 1 अपॉन टी, म्हणजे 1 अपॉन 2 पाय ओके अंडर रूट सी अपॉन आय. ओके, दिसते ना? थोडंसं आपण याला वरती सी अपॉन आय. ओके, डन. चालेल. म्हणजे बघा, टॉर्शनल ऑसिलेशन किंवा अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये आपण पहिल्यांदा काय केलं? डिफरन्शियल फॉर्म बघितला. लक्षात आलं का? पहिल्यांदा काय करायचं बघा, जर का एखादा पार्टिकल अँग्युलर डिस्प्लेस करणार असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला रिस्टोरिंग टॉर्क भेटेल. आणि रिस्टोरिंग टॉर्क इज प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. बरोबर आहे का? निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट वेअर द पेंडुलम और द पार्टिकल इज डिस्प्लेस, त्याच्या अपोजिट तुम्हाला काय भेटतं? रिस्टोरिंग टॉर्क भेटतो. तेव्हा निगेटिव्ह साईन. देअरफोर टो इज इक्वल टू मायनस सी टाइम्स थीटा. ओके, आपल्याला माहिती आहे की टो इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया. द रिलेशनशिप बिटवीन काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अँड टॉर्क काय असतं? टो इज इक्वल टू आय टाइम्स अल्फा. ओके, देन अल्फा काय असतो? d² थीटा अपॉन dt².
ओके, ह्या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करा, तुम्हाला काय भेटतं, डिफरन्शियल इक्वेशन भेटतं. ठीक आहे. नाव टाईम पिरियड तुम्हाला काढायचं आहे, तुम्ही 2 वेने काढू शकता. एक तर T=2π/ω. ओमेगा म्हणजे काय, अंडर रूट किंवा स्क्वेअर रूट अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग हे तुम्हाला जर रेशो काढायचं असेल तर तुम्ही इक्वेशन सेकंडचा यूज करा, तुम्हाला काय भेटतं, अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट =c/i. ही व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला काय भेटेल, T=2π√i/c. किंवा काय करा, डिफरन्शियल जो काय फॉर्म आहे त्याला डायरेक्ट कम्पेअर करा लिनियर SHMच्या डिफरन्शियल इक्वेशननं. तुम्हाला काय भेटतं, ω² c/i. ओके, देअरफॉर ओमेगा काय भेटेल, √c/i. ही ओमेगाची व्हॅल्यू टाईम पिरियडच्या इक्वेशनमध्ये पुट करा, तुम्हाला काय भेटेल, 2π/ω. ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, √c/i आहे. ओके, आणि जर काय याला आपण आयला जर का वरती नेलं तर आन्सर भेटतं 2π√i/c. आणि फ्रिक्वेन्सी काय असते, 1/t. समजलं का? ठीक आहे. देन नेक्स्ट आपण बघा, ह्या एका पूर्ण व्हिडिओमध्ये आपण जेवढी सिम्पल हार्मोनिकच्या केसमध्ये, मग अँग्युलर SHM असेल त्या केसमध्ये जी पॉसिबल टाईम पिरियडची इक्वेशन भेटत आहेत ते आपण डिराईव्ह करत आहोत. ठीक आहे. नंतर आपण त्याला समराईज करू आणि त्याच्या बेसिस आपण न्यूमरिकलसुद्धा बघू. समजते? ठीक आहे. अवघड असं काही नाही, तुम्ही व्यवस्थित स्टडी करत राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेल्स क्रिस्टल क्लिअर होत जातील. ठीक आहे. ओके, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं, ऑल इज वेल. ठीक आहे. आणि आपण आहोतच सोबत, त्यामुळे डोंट वरी. ठीक आहे. डन. नेक्स्ट आर्टिकल किंवा आपण या टाईम पिरियडच्या लेक्चर्समधलं आपण लास्टचा जो आर्टिकल आहे तो घेऊ आपण, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. तर बघा, काय शंका असतील तर विचारत चला बिनधास्त. ठीक आहे. तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनातील जे काही क्युरीज आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत किंवा जे डाऊट्स आहेत ते विचारणार नाहीत तोपर्यंत ते सॉल्व देखील होणार नाहीत. आणि एखादा डाऊट जर का तसाच जर का राहिला मनामध्ये तर तो ज्यावेळेला तुम्ही ऐन परीक्षेच्या टायमाला अभ्यास करायला बसता त्यावेळेला तो तसाच राहून जातो. ठीक आहे. त्यामुळे तो डाऊट्स क्लिअर करून पुढचा स्टडी चालू ठेवा. आणि जो काही स्टडी आहे तो विथ कन्सिस्टन्सी असू देत. ओके, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा न्यूमरिकल्सची. ओके, शिवाय डेरिवेशनसुद्धा, कारण की पुढचे वेगवेगळे टॉपिक जसं जसं येतील तसं तसं हा पाठीमागे टॉपिक पडत राहील. ठीक आहे. त्यामुळे प्रॅक्टिस दररोज नाही जाऊन तर आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी होऊ दे. ठीक आहे. देन लास्ट आर्टिकल, बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. तर बघा, आपण ज्यावेळेला मॅग्नेटिझम बघितलं होतं त्यावेळेला आपण ही केस किंवा हे जे काय टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बार मॅग्नेट ऑन मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हे आर्टिकल आपण बघितलेलं आहे. त्या केसमध्ये आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अबाउट घेतलं होतं आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एक मॅग्नेटिक डायपोल पुट केला होता आणि त्या केसमध्ये आपण टॉर्क फाइंड केला होता. M म्हणजे काय, डायपोल मोमेंट टाइम्स मॅग्नेटिक फील्ड B बार, म्हणजे M क्रॉस B बार घेतला होता. ठीक आहे. तर बघा, आपल्याला या केसमध्ये काय करायचं आहे, आपण व्हर्टिकली मॅग्नेटिक फील्ड घेऊ. व्हर्टिकल डायरेक्शनला एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ट्रॅव्हल करते असं आपण अज्यूम करू. ठीक आहे. तर बघा, या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एक बार मॅग्नेट आपण सबस्टिट्यूट करतो किंवा पुट करतो. ठीक आहे. हा N पोल असेल आणि हा S पोल असेल. हा N पोल आणि हा S पोल. ठीक आहे. याची आपण पोल स्ट्रेंथ डिफाईन करतो ना, QM आणि QM, म्हणजे मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ आपण जवळपास सेम मॅग्नेटिकमध्ये घेतो. ठीक आहे. आपल्याला हे माहीत हवं आहे की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर स्टार्ट्स फ्रॉम
नॉर्थ पोल अँड एंड्स ऑन साऊथ पोल. बरोबर आहे ना. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट बघा, जर का तुम्ही कुठल्याही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असू दे किंवा इलेक्ट्रिक फील्ड असू दे, त्या फील्डमध्ये जर का तुम्ही एखादा डायपोल जर काय पुट केला, तर फॉर एक्झाम्पल हे जर काही इलेक्ट्रिक फील्ड असतं, जर का मी एखादा डायपोल जर काय ह्या पद्धतीने ठेवायचं म्हटलं इलेक्ट्रिक डायपोल, तर काय करतं, जे इलेक्ट्रिक फील्ड्स आहे ना, फील्ड लाईन्स ज्या आहेत, त्या फील्ड लाईन्स या डायपोलवरती एक फोर्स क्रिएट करतात आणि त्याला आपल्या स्टेबल किंवा इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्या लाईनच्या अलॉंग किंवा रिस्पेक्टिव्ह आणण्याचा प्रयत्न करतात. हे त्याचं मेन फंक्शन असतं. सिमिलरली जर काय सपोज करा, हे मॅग्नेटिक फील्ड व्हर्टिकलला आहे, तर मग बी बार इज इक्वल टू बी नॉट टाइम्स जे कॅप, म्हणजे अलॉंग द वाय ॲक्सिस आपण घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा, साऊथ पोलवरती जो काय फोर्स लागतो, ओके, तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. ओके, याची पोल स्ट्रेंथ क्यू यम टाइम्स मॅग्नेटिक फील्ड बी बार हे निगेटिव्हमध्ये असणार आहे. ठीक आहे. आणि नॉर्थ पोलवरती जो काय फोर्स ॲक्ट होणार आहे, तो फोर्स असेल म्हणजे अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड क्यू यम टाइम्स बी बार. बरोबर आहे का. ठीक आहे. आता बघा, आपण एखाद्या मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या रिस्पेक्टिव्ह, ओके, या मॅग्नेटिक डायपोलच्या सेंटरमधून जो काय ॲक्सिस पास होतो याच्यामध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्समध्ये आपण एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा अज्युम करू. लक्षात आलं का. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट आपल्या इथं सांगता येते, ती म्हणजे या बार मॅग्नेटची सेपरेशन ट्वाईस एल असतं. बरोबर आहे का. हे ऑब्वियसली आहे ना, म्हणतो त्याला आपण डायपोल म्हटलं, कारण की आपण मोनोपोल एक्झिस्ट नाहीच आहे आणि करू पण शकत नाही. ठीक आहे. आता बघा, हे थोडेसे पॉईंट आपण इथं कनेक्ट केले. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, आपण असं म्हणू शकतो का, इफ अ बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड, ओके, in the plane of uniform magnetic field B is equal to B naught J cap, it remains in equilibrium with its axis parallel to the direction of field. जर काय आपण ह्या पार्टिकलला किंवा बार मॅग्नेटला त्याच्या स्टेबल पोझिशनपासून आपण थीटा अँगलनं जर का डिस्प्लेस केला असेल, थीटा अँगलनं जर का डिस्प्लेस केला असेल, तर काय होणार, आपण डिस्प्लेस केलं या साईडला. ठीक आहे. तर टॉर्क याच्या अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होईल. बरोबर आहे का. आणि तरच हा बार पेंडुलम स्टेबल किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला येणार आहे. लक्षात आलं का. ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईनच्या रिस्पेक्टिव्ह जर काय आपण हा बार मॅग्नेट थीटा अँगलनं डिस्प्लेस केला असेल क्लॉकवाईज, ठीक आहे, हा काय असेल, थीटाची डायरेक्शन असेल, तर या अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट काय होणार आहे, रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होणार आहे. लक्षात आलं का. आता या केसमध्ये हिअर म्यू बी द डायपोल moment and capital B is the magnetic field. ठीक आहे. आता या केसमध्ये जर का आपल्याला टॉर्क काढायचं असेल, तर आपण असं लिहू शकतो का, टॉर्क रिस्टोरिंग टॉर्क ॲक्टिंग ऑन दिस बार मॅग्नेट इज इक्वल टू, आपली डेफिनेशन काय सांगते, डायपोल मोमेंट म्यू क्रॉस मॅग्नेटिक फील्ड बी. डायपोल मोमेंट काय असते, म्यू आपण डिनोट केलं ना. डायपोल मोमेंट काय, एखादी पोल स्ट्रेंथ क्यू एम टाइम्स ट्वाईस एल. बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे, तेव्हा आपण काय लिहू शकतो, म्यू बी साइन थीटा इज इक्वल टू टॉर्क. ओके, ॲज थीटा इज लेस दॅन 10 डिग्री साइन थीटा approximately equal to theta, therefore torque is equal to mu b theta. बरोबर आहे का. आता बघा, फॉर क्लॉकवाईज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, फॉर ही व्यवस्थित हे लक्षात घ्या, मी बरोबर ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सच्या रिस्पेक्टिव्ह किंवा स्टेबल पोझिशनच्या रिस्पेक्टिव्ह थीटा अँगलला क्लॉकवाईज हा बार मॅग्नेट डिस्प्लेस केलेला आहे. ठीक आहे. त्यावेळेला जो रिस्टोरिंग फोर्स होतो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ॲक्ट होत आहे. देअरफोर टो इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा. इक्वेशन नंबर फर्स्ट. मी पुन्हा सांगतो आहे, फॉर क्लॉकवाईज अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा द रिस्टोरिंग टॉर्क इज इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. लक्षात आलं का. ओके, देन आता बघा, बट वी नो दॅट torque is equal to I times alpha
देन आता आपण काय करू, इक्वेशन 1 ओके हे जी काही व्हॅल्यू आहे ते आपण इथं पुट करू. तुम्हाला काय भेटतं बघा, आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थीटा, बरोबर आहे. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी टाइम्स आय इंटू अपॉन आय इंटू थीटा. इक्वेशन नंबर 3. ओके. आता या केसमध्ये बघा, डायपोल मोमेंट ओके, मॅग्नेटिक फील्ड आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आर द कॉन्स्टंट्स. दॅट्स वाय इक्वेशन 3 shows that angular acceleration okay is directly proportional to theta. आहे का, angular acceleration is directly proportional to theta. ओके, hence the bar magnet performs angular acceleration. आता हे बघा, ही कंडिशन कोणती होती रे, आता बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे काय, आपण लिनियरच्या केसमध्ये असं म्हणत होतो की ॲक्सेलरेशन इज प्रोपोर्शनल टू काय होतं, -x. तेच इथं आपण काय म्हटलं आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. ओके. देअरफॉर इन दिस केस टाईम पिरियड ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ द मॅग्नेट इज गिवन बाय, बघा टाईम पिरियड आपल्याला डिफाईन करायचा आहे, तर आपण कसं करू शकतो आहे, टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. आता मी असं लिहू शकतो का, 2π अपॉन ओमेगा म्हणजे काय रे, ओमेगा इज नथिंग बट अँग्युलर ॲक्सिलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, अंडर रूट आहे. ठीक आहे. आता याचा अर्थ काय बघा, टी इज इक्वल टू 2π अंडर रूट अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा अपॉन थीटा. हा जो काय रेशो आहे ना, त्याची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. आता ही व्हॅल्यू कुठून भेटणार आहे, तर बघा मी इथं लिहू का, या साईडला बघा, बाय युझिंग इक्वेशन 3 काय लिहू शकतो मी, अल्फा अपॉन थीटा लिहू शकतो का, अल्फा अपॉन थीटा इज इक्वल टू मायनस, फक्त आपण मॅग्निट्यूडचा विचार करू म्हणजे काय ना, प्लसमध्ये म्यू, बघा पुन्हा एकदा म्यू बी अपॉन आय आहे ना. काय घ्यायचं आहे आपल्याला, रेशो ऑफ अँग्युलर ॲक्सेलरेशन अपॉन अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे का, तीच व्हॅल्यू आपल्याला तर पुट करायची. काय भेटते, म्यू बी अपॉन आय. आता बघा, आता जर का आपण ही व्हॅल्यू म्यू बी अपॉन आयची व्हॅल्यू जर का आपण पुट केली तर इक्वेशन काय भेटतं, टी इज इक्वल टू 2π अपॉन अंडर रूट म्यू बी अपॉन आय. देअरफॉर टाईम पिरियड टी इज इक्वल टू 2π इंटू ब्रॅकेट आय अंडर रूट आय अपॉन म्यू बी. बरोबर आहे का. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायचं असेल तर एन इज इक्वल टू 1 अपॉन टी इज इक्वल टू 1 अपॉन 2π अंडर रूट म्यू बी अपॉन आय. लक्षात आलं का, समजलं काय केलेलं आहे. ठीक आहे. आता याही केसमध्ये तुम्हाला डिफरन्शियल फॉर्म भेटतो, नाही असं नाही. कसं सांगा, समजलं, इथपर्यंत समजलं सगळ्यांना, नीट समजले. बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. काय करायचं आहे, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला गिवन असेल इन द डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. ठीक आहे. त्या केसमध्ये एक बार मॅग्नेट फ्रीली सस्पेंड केलेला आहे. ठीक आहे. जर काय आपण अशा बघा फ्रीली सस्पेंड केला असलं तर काय होणार आहे, ज्यावेळेला आपण एखादा बार मॅग्नेट किंवा मॅग्नेटिक डायपोल फ्रीली सस्पेंड करतो किंवा फ्रीली पुट करतो, त्यावेळेला तो नॉर्थ अँड साऊथ म्हणजे नॉर्थ जी काय पोल आहे ती अलॉंग द मॅग्नेटिक फील्ड लाय होते आणि त्याच्या अपोजिट साऊथ पोल असतो. ठीक आहे. तर बघा अशा मॅग्नेटिक बारला किंवा डायपोलला जर का तुम्ही बाय अँगल थीटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा क्लॉकवाईज जर का डिस्प्लेस केला असेल तर त्यामध्ये रिस्टोरिंग टॉर्क त्याच्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फॉर्म होतो. त्याची व्हॅल्यू आहे टॉर्क इज इक्वल टू म्यू क्रॉस बी. कसं करणार, टो इज इक्वल टू म्यू बी साईन थीटा. लक्षात आलं का. देन बाकीच्या व्हॅल्यू टो इज इक्वल टू काय असते बोला, व्हॅल्यू आय टाइम्स अल्फा. अल्फा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. देन अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी अपॉन आय इंटू थीटा. ठीक आहे.
यावरून काय करायचं, सिम्पल जनरल एक्सप्रेशन टी इज इक्वल 2 पाय अपॉन ओमेगा. ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर ॲक्सलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे अल्फा अपॉन थीटाचा रेशो. हो कुठून भेटतो आपल्याला, इक्वेशन 3 वरून. काय भेटतो, म्यू बी अपॉन आय. ही व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला टाईम पिरियडचं इक्वेशन भेटून जाईल. लक्षात आलं. किंवा तुम्ही असंही करू शकता. बघा मी सिम्पल सांगतो. इक्वेशन 3 वरून आपण काय लिहू शकतो रे, इक्वेशन 3 वरून आपण असं लिहू शकतो, अल्फा म्हणजे काय, डी स्क्वेअर थीटा अपॉन डी टी स्क्वेअर. आणि ही जी काय मायनस टर्म आहे तिकडे गेलं तर प्लस होईल. त्यामुळे प्लस म्यू बी अपॉन, मी तुम्हाला सेकंड किंवा एक अल्टरनेटिव्ह मेथड सांगतो टाईम पिरियड फाइंड करण्याची. ठीक आहे, इंटू थीटा इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना. ठीक आहे, आता बघा हे तुमचं एक डिफरन्शियल फॉर्म आहे का अँग्युलर एस एच एमचा, कारण की तर थीटा आला आहे त्यामुळे हे अँग्युलर एस एमचा डिफरन्शियल फॉर्म आहे. ठीक आहे, याला कम्पेअर करा. नाव कम्पेअरिंग डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. ओके, जर का आपण ही दोन इक्वेशन कम्पेअर केली तर तुम्हाला काय भेटतं, देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय भेटतं, म्यू बी अपॉन आय. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट म्यू बी अपॉन आय. झालं. म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू काय, ओमेगा म्हणजेच काय आहे, अंडर रूट अल्फा अपॉन थीटा आहे, किंवा ओमेगा इज इक्वल टू काय, म्यू बी अपॉन आय. यावरसुद्धा तुम्हाला आन्सर भेटतं. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगाची व्हॅल्यू म्यू बी अपॉन आय. झालं. लक्षात आलं का. अशा पद्धतीनं आपल्याला सिम्पल पेंडुलम, सेकंड पेंडुलम, फिजिकल पेंडुलम, देन टॉर्शनल पेंडुलम अँड बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डच्या केसमध्ये डिफरन्शियल्स फॉर्म किंवा पिरियडिक इक्वेशन्स फॉर टाईम पिरियड आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे, हे समजलं का. ठीक आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित नीट ओके व्हिडिओ तुम्ही आणखीन एकदा बघू शकता, तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होऊन जाईल. लक्षात आलं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण जे आता आजच्या लेक्चरमध्ये जे महत्त्वाचे आर्टिकल्स किंवा डेरिवेशन्स बघितले फॉर टाईम पिरियड इन एस एच एम किंवा अँग्युलर एस एच एम, ते आपण थोडंसं समराईज करू. तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू येईल. देन तुम्ही काय करा, त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स इझिली टॅकल करू शकता. ठीक आहे, तर बघा आपल्याला हे सगळ्या गोष्टी आज समराईज करायच्या आहेत. ठीक आहे, बघा इम्पॉर्टंट इक्वेशन्स फॉर टाईम पिरियड इन एस एच एम आर्टिकल आपलं आहेच, ते आता समराईज करायचं आहे. बघा हे खूप महत्त्वाचं असेल, एम पी असेल. आता मला सांगा, जनरल इक्वेशन फॉर टाईम पिरियड कॅपिटल टी काय आहे, 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, वेअर ओमेगा इज वॉट, अँग्युलर वेलॉसिटी. बरोबर आहे का. ठीक आहे, देन हे झालं फर्स्ट. देन सेकंड आहे फॉर सिम्पल पेंडुलम. ओके, टाईम पिरियडचं इक्वेशन काय भेटलं होतं, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट यल अपॉन जी, वेअर यल इज वॉट, लेंथ ऑफ पेंडुलम किंवा स्ट्रिंग जरी म्हटलं तर चालेल. स्ट्रिंग जी काय असणार आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, देन थर्ड नंबर बघा, फॉर कोनिकल पेंडुलम. जर का तुम्ही सिम्पल पेंडुलमसोबत कम्पेअर केला तर काय असतं, दोघांमध्ये डिफरन्स काय, कोनिकल पेंडुलममध्ये ट्रॅजेक्टरी अँड द प्लेन ऑफ द मोशन ऑफ द बॉब इज हॉरिझॉन्टली सर्कल असतं. लक्षात आलं. आणि जो सिम्पल पेंडुलमच्या केसमध्ये काय, जी ट्रॅजेक्टरी आहे, ज्या केसमध्ये तुमचा बॉब मोशन करत आहे ते कशी असते, व्हर्टिकल सर्कल फॉर्म करते. बरोबर आहे का. ठीक आहे, आता फॉर कोनिकल पेंडुलम बघा, फॉर कोनिकल पेंडुलम. आता हे आपण सर्क्युलर मोशनच्या केसमध्ये डिराईव्ह केलेलं आहे. त्याचा त्या फॉर्म्युला सिम्पल आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. बरोबर आहे का, 2 पाय अंडर रूट यल कॉस थीटा अपॉन जी. देन फोर्थ नंबर बघा, फॉर फिजिकल पेंडुलम.
for physical pendulum, capital T is equal to 2 pi under root I upon mgl. Okay, and where I is what? Moment of inertia about axis of rotation. 5 number, for torsional pendulum, okay, T is equal to 2 pi, okay, under root I upon C. Okay, where I is moment of inertia झालं, then C काय बनेल? C is what? Torsional constant or angular SHM constant. Then 6 number, for bar magnet vibrating in uniform magnetic field. Okay, B bar क्या होता? फॉर्मूला T इज इक्वल टू 2 पाय, ओके, T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I अपॉन म्यू बी. ओके, आता या केसमध्ये म्यू म्हणजे काय? डायपोल मोमेंट, बी म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे का? ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण टाईम पिरियडचे काही डेरिवेशन्स किंवा इक्वेशन्स बघितले. जसं की बघा, T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट M अपॉन के. बरोबर आहे का? किंवा सिंपल फॉर्म्युला काय आहे रे आपला? T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा आहे. तुम्ही ओमेगाला काय लिहू शकतो? तर मी असं लिहू शकतो का? 2 पाय अपॉन ओमेगा म्हणजे काय? ॲक्सेलरेशन ए अपॉन एक्स म्हणजे काय? 2 पाय इंटू एक्स अपॉन ए. ओके, वेअर एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑफ particle from its mean position, and A is what? Linear acceleration. Okay, M काय असेल? इनर्शियल मास फॅक्टर. ठीक आहे, आणि के म्हणजे काय? आता हे जर काय तुम्ही स्प्रिंगच्या केसमध्ये म्हटलं असेल तर हा असतो तुमचा स्प्रिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, आता बघा, हे समजलं का? जनरल एक्सप्रेशन काय? T इज इक्वल टू, बघा, T इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर व्हेलॉसिटी. फॉर सिंपल पेंडुलम T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. एल म्हणजे काय? लेंथ ऑफ द स्ट्रिंग. ठीक आहे, फॉर कोनिकल पेंडुलम T इज इक्वल 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी. फॉर फिजिकल पेंडुलम T इज इक्वल 2 पाय अंडर रूट I अपॉन एम जी एल. आय म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन. एम म्हणजे मास ऑफ द पार्टिकल असेल किंवा ऑब्जेक्ट. ओके, देन जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि एल जी काय आहे? ओके, जी एल आहे. ओके, इट इज द डिस्टन्स बिटवीन O and G where the point is suspended किंवा pivoted and the center of gravity G. त्यामधलं डिस्टन्स काय असतं? एल असतं. हे लक्षात घ्या. देन फॉर टॉर्शनल पेंडुलम T इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट I अपॉन सी. सी म्हणजे काय? टॉर्शनल कॉन्स्टंट और अँग्युलर SHM कॉन्स्टंट. हे लक्षात घ्या. लक्षात आलं? देन फॉर बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी बार काय असतं? T इज इक्वल टू पाय अंडर रूट I अपॉन म्यू बी असतं. समजलं का? थोडंसं व्यवस्थित बघा. लक्षात आलं का? ठीक आहे, म्हणजे हे अशा पद्धतीनं आपण नंबर ऑफ एक्सप्रेशन्स फॉर टाईम पिरियड इन SHM ॲज वेल ॲज अँग्युलर SHM आपण बघू शकतो.
सो मला काय शंका आहे का बघा, पुन्हा एकदा डेरिव्हेशन्स रिवाईज करा, व्यवस्थित स्टडी करा. काही शंका असेल, काही क्युरियस असेल तर विचारत चल. ठीक आहे, ओके. तर आपण एक लास्ट न्यूमेरिकल बघू आणि आपण आपलं आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करू. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशन्स ऑफ स्प्रिंग अँड कंपोजिशन्स ऑफ 2 SHM, ओके, हे आपल्याला बघायचं आहे. तर बघा लास्ट न्यूमेरिकल, याचा स्क्रीनशॉट घ्या. आता मी हे इरेज केले, ॲक्च्युली मी जेव्हा बोलत होतं स्क्रीनशॉट घ्या आणि हे फॉर्म्युलेज व्यवस्थित लिहा, हे इम्पॉर्टंट फॉर्म्युला असतील. ठीक आहे, ओके. क्वेश्चन काय बघा, अ युनिफॉर्म डिस्क ऑफ रेडियस 5 cm अँड मास 200 ग्रॅम इज फिक्स्ड ॲट इट्स सेंटर टू अ मेटल वायर, द अदर एंड ऑफ विच इज फिक्स्ड विथ अ क्लॅम्प. The hanging disc is rotated about the wire through an angle and is released. If the disc makes torsional oscillations with time period 0.20 second, find the torsional constant of the wire. जे तुम्हाला C फाइंड करायचं आहे. आता हे टॉर्शनल ऑसिलेशनची केस आहे. सोल्युशन्स बघा. ठीक आहे, काय काय घेऊन आहे तुम्हाला, मास M इज इक्वल टू 200 ग्रॅम घेऊन आहे. देन रेडियस R इज इक्वल टू 5.0 सेंटीमीटर घेऊन आहे. ओके, आणि आणखीन काय घेऊन आहे, टाईम पिरियड कॅपिटल T इज इक्वल टू 0.2 सेकंड घेऊन आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, C काढायचं आहे. म्हणजे काय बघा, टाईम पिरियड फॉर टॉर्शनल ऑसिलेशन्स काय आहे, T इज इक्वल टू 2π√I/C. हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणजे काय, सीची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे यावर तुम्हाला C काय भेटतं बघा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घ्या. T² इज इक्वल टू 4π² इंटू I/C. देअरफॉर C इज इक्वल टू, फॉर्म्युला बनतो 4π² I/T². ओके, आता पहिल्यांदा त्यांना मोमेंट ऑफ इनर्शिया गिवन नाही. ओके, फर्स्टली काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घ्या. फर्स्टली आय म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करून घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, mR²/2. ओके, आता एमची व्हॅल्यू किती आहे, 200 ग्रॅम आहे. आपण ती केजीमध्ये घेऊ, 0.200 kg. ओके, इंटू R² व्हॅल्यू 5.0 सेंटीमीटर आहे. आपण असं लिहू शकतो का, 5.0 इंटू 10⁻² m²/2. ओके, हे तुम्ही जर सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, आन्सर येतं 2.5 इंटू 10⁻⁴ kg/m². ठीक आहे. देन आता बघा, आयची व्हॅल्यू तुम्हाला भेटली, व्हॅल्यूज पुट करा. 4 इंटू 3.1415 स्क्वेअर इंटू I 2.5 इंटू 10⁻⁴ kg/m²/T किती आहे, 0.20 स्क्वेअर. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशनसुद्धा तुम्ही करू शकताय. ओके, आता 0.2 इंटू 0.2 करा. ओके, कॅन्सल होतील. देन शिल्लक राहील, फायनल आन्सर भेटेल तुम्हाला 0.25 kg/m²/s². हे तुमचं काय असेल, टॉर्शनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू असेल. हॅन्स इट इज कॅल्क्युलेटेड. लक्षात आलं का, अशा पद्धतीनं आपण जे आपण थेरोटिकल पार्ट आहे, जो न्यूमरिकल किंवा जो डेरिव्हेशनचा पार्ट आहे तो व्यवस्थित करा. तुम्हाला कोणत्या न्यूमरिकलमध्ये कोणते फॉर्म्युले यूज करायचे आहेत आणि ॲन्सर कशा पद्धतीने फाइंड करता येईल हे तुम्हाला इझिली लक्षात येईल. ठीक आहे, तोपर्यंत प्रॅक्टिस करा. ओके, आणि स्टडी करत राहा. महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टंटली. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर काय फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठला एखादी शंका असेल किंवा एखादा क्वेश्चन असेल तर विचारत चला. ठीक आहे, आपण त्याचे क्वेश्चनचे आन्सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देऊ. तोपर्यंत स्टडी करत राहा. ओके, जर का नवीन जण असेल चॅनलवरती तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले हे जे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला येणारे जे काही अपकमिंग व्हिडिओज आहेत ते तुम्हाला भेटत राहतील आणि तुमचा अभ्यास देखील चांगल्या पद्धतीने होईल. ठीक आहे, देन तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.